आई मुलीचं नातं जे असते ना, हे जगातलं सर्वात जवळचं नातं असतं. पण जेवढं ते नातं जवळचं असतं तेवढंच ते गुंतागुंतीचंही असतं. ते कधी प्रेमाने बांधलेलं तर कधी न बोललेल्या जखमांनी तुटलेलं असतं. तर आज आपण अशा फिल्मबद्दल बोलणार आहे ज्यामध्ये वरवर बघतात 3 स्त्रियांची कथा आहे, पण प्रत्यक्षात मात्र अनेक नात्यांच्या सावल्या सांगणारा हा चित्रपट आहे. नमस्कार, मी आहे कामेश आणि तुम्ही बघणं सुरू केलंय तिघी या मराठी फिल्मचा पिक्चरबाज रिव्ह्यू. मराठी सिनेमात कौटुंबिक नात्यांवर अनेक चित्रपट आलेत, पण आई मुलीच्या नात्यातलं इतकं प्रामाणिक आणि संवेदनशील मांडणी करणारा क्वचितच फिल्म्स आहे. पंख फुटो माघारी तू चलना तुला वयाचे. दिग्दर्शिका जिजविषा काळे यांचा हा डेब्यूट फिल्म. हा 3 स्त्रियांच्या आयुष्याकडे शांतपणे आणि प्रामाणिकपणे पाहतो. हा चित्रपट मोठ्या ड्रामावर नाही तर छोट्या भावनिक क्षणांवर उभा आहे, जिथे प्रत्येक नात्यामागे काही ना काही न बोललेलं सत्य लपलेलं असतं. तर प्लॉट बद्दल जाणून घेऊया. कथा आहे हेमलता आणि तिच्या 2 मुलींची. भारती असरेकर यांनी साकारलेलं हे कॅरेक्टर पुण्यात राहते. तिच्यासोबत आहे मुलगी सारिका, जिचं आयुष्य आईच्या काळजी घेण्यातच अडकून पडलं आहे. तर दुसरी मुलगी स्वाती, जी मुंबईमध्ये आपल्या पतीसोबत राहते. हे सगळं अचानक बदलतं जेव्हा हेमलता गंभीर आजारी पडते. त्या प्रसंगामुळे जुन्या तक्रारी, गैरसमज आणि मोठं गुपित वर येऊ लागतं आणि मग सुरू होतो आई आणि मुलीच्या नात्यातील भावनिक सामना. तर थोडक्यात कॉन्टेक्स्ट समजून घेऊया. मराठी सिनेमात स्त्री केंद्री कथांचा एक वेगळा प्रवाह सुरू आहे, जिथे कथा ह्या नात्यांच्या सूक्ष्म भावनांवर आधारित असते. तिघी हा त्याच परंपरेतला चित्रपट आहे, पण तो काही कठीण विषयांनाही हात घालतो, जसं चाइल्डहुड ट्रॉमा, भावनिक अंतर आणि वर्क स्पेस मधलं शोषण. म्हणून हा चित्रपट फक्त कौटुंबिक ड्रामाच्या चौकटीत राहत नाही, तो स्त्रीच्या अनुभवाच्या अनेक स्तरांना स्पर्श करतो. चित्रपटाचं लेखन खूप परिपक्व आहे. स्क्रीन प्ले निखिल महाजन यांनी लिहिलेला असून संवाद प्राजक्ता देशमुख यांचे आहेत. कथा स्लोली ओपन होते, पण त्यात प्रत्येक भावनेला वेळ दिला जातो. विशेषतः स्वातीच्या आयुष्यातील वर्कस्पेस हरासमेंटचा भाग अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळलेला आहे. आता डिरेक्शन बद्दल सांगायचं झालं तर जिजविषा काळे यांचा हा पहिला चित्रपट आहे, तरी सुद्धा या फिल्ममध्ये प्रगल्भता दिसते. कथेला मेलोड्रामाकडे ढकलण्याऐवजी त्यांनी डिसाईड केलं की पात्रांच्या भावना शांतपणे उलगडू द्यायला पाहिजे. चित्रपटात तर अनेक अशी दृश्य आहेत जिथे संवादापेक्षा जास्त शांतता बोलते. परफॉर्मन्स बद्दल बोलायचं तर चित्रपटाची खरी ताकद म्हणजे त्याचे अभिनय. भारती आचरेकर हेमलता म्हणून हट्टीपणा, अपराधीपणा आणि प्रेम यांचा सुंदर समतोल साधतात. नेहा पेंडसे स्वातीच्या भूमिकेत अत्यंत भावनिक आणि प्रभावी आहेत, विशेषतः बॉस सोबतच्या प्रसंगांमध्ये. तर सोनाली कुलकर्णी सारिकेच्या भूमिकेत एकाच वेळी राग, निराशा आणि संवेदनशीलता दाखवतात. त्यांच्यासोबतच सपोर्टिंग कास्टही मजबूत आहे. जेमिनी पाटकर, पुष्कराज चिरपुटकर आणि निपुण धर्माधिकारी. टेक्निकल क्राफ्ट. चित्रपटाचा व्हिज्युअल टोन खूप संयमी आहे. सिनेमॅटोग्राफी मिलिंद जोग यांचं आहे आणि त्यांचा म्युटेड कलर पॅलेट या कथेला योग्य मूड देतो. एडिटिंग निखिल महाजन आणि ऋषिकेश पेटवे यांनी केली असून चित्रपटातील शांत रिदम कायम ठेवण्यात ते सक्सेसफुल झाले आहेत. थीम अँड सबटेक्स्ट. जसं ट्रेलरमध्ये पण तुम्ही बघितलंच असेल, तिघी हा आई मुलींच्या नात्यांबद्दलचा फिल्म वाटतो, पण तो त्या पलीकडेही जातो. तो चाइल्डहुड ट्रॉमा, गिल्ट, रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक स्त्री म्हणून जगताना येणाऱ्या भावनिक संघर्षाबद्दलही बोलतो. चित्रपट दाखवतो की कधी कधी आपल्याला आयुष्यात सर्वात मोठ्या जखमा त्या असतात ज्या कधी उघडपणे बोलल्या जात नाहीत. तर पिक्चरबाज व्हर्डिक्ट काय? तिघी हा लाऊड नाही किंवा कमर्शियल चित्रपटही नाही. तो शांत आहे आणि विचार करायला लावणारा सिनेमा आहे. भावनिकदृष्ट्या प्रामाणिक आहे. काही ठिकाणी चित्रपटाची गती थोडी संथ वाटू शकते, पण त्यातील अभिनय, लेखन आणि निरीक्षणाची खोली त्याला एक प्रभावी अनुभव बनवतात. तर शेवटी तिघी आपल्याला एक साधा पण कठीण प्रश्न विचारतो. आपण आपल्या कुटुंबाला खरंच समजून घेतो का, की आपण फक्त न बोललेल्या जखमांसोबत जगतो? आणि कदाचित त्या जखमांना शब्द देणं हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे. रिव्ह्यू चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नसेल वाटला तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच मराठी फिल्म्सचे रिव्ह्यू बघायचे असतील तर आमच्या पिक्चरबाजला नक्की सबस्क्राईब करा.